नमस्कार. श्रद्धाच्या जगात म्हणजेच श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय थोडा नाजूक हळवा पण असा सुंदर नात्याचा आहे. आई आणि मुलीचं. आई आणि मुलीचं नातं खूप सुंदर असतं. आता माझंच सांगायचं म्हणलं तर 2005 7 मेला मी माझ्या मुलीला जन्म दिला. BP शूट झाल्यामुळे मला 8व्या महिन्यात माझी डिलिव्हरी करायला लागली होती आणि माझं म्हणजे जवळजवळ 14 ते 15 दिवस मी त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. मुलगी झाली. सगळ्यांना थोडं वाईट वाटलं, पण म्हणजे आम्हालाही, मला असं वाटतं मलाही तेव्हा समजत नसेल की प्रत्येकाला मुलगा हवा असतो. तेव्हा मलाही वाटलं असेल अरे मलाही मुलगा पाहिजे होता. पण आत्ता मी म्हणू शकते की नाही, खरंच मला मुलगी झाली. खूप बरं झालं, कारण मुलीचं आणि आईचं नातं खूप छान आहे. हे तुम्हाला आता हळूहळू समजायला लागेल. मुलगी झाली, जसं सगळ्यांचं होतंय तसं तसं सुरू झालं. जागरणं सुरू झाली. बाळ रात्री रडत होतं. घरात बहिणी होत्या, त्या सांभाळायच्या. आई. असं करत 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 महिने संपून गेले. आता या ह्याच्यात म्हणजे आत्ताच्या मुलींचं मला असं वाटते की त्यांना समजते की अरे आपली आफ्टर डिलिव्हरी आपण डिप्रेशनमध्ये आहे. पण माझ्या याच्या मुलींना किंवा ह्यांना समजतच नव्हतं की अरे आपल्याला चिडचिड होतीये, आपण डिप्रेशनमध्ये, हे समजत नव्हतं. पण आत्ताचं सोशल मीडिया आहे, या सगळ्या गोष्टीमुळं त्यांना समजतं अरे हां आता आपण डिप्रेशनमध्ये आहे. कारण काय झालेलं असतं की आपल्याला एवढी स्वच्छंदी जगायची सवय झालेली असते आणि एक बाळ झाल्यानंतर पूर्ण आपल्या सगळ्यावर बंधनं यायला लागतात. त्यामुळं थोडंसं मुलींना डिप्रेशन येतं. आता असं सगळं होत होत ते बाळ मोठं होतं. त्याची सगळी आजारपणं, त्याचे दात येणं, इंजेक्शनं, या सगळ्या गोष्टी पार करत करत बाळ मोठं होत जातं. कसं छोटंसं बाळ असं मोठं मोठं होत जातं. मग शाळेचा पहिला दिवस रडारडी, गोंधळ, सगळ्या गोष्टी अशा आठवत जातात. आता इथंपर्यंत बाळाला काही झालं तरी आई ही हवीच असती. पण जसं जसं मुलगी मोठी होईल, म्हणजे 5वी 6वी, मग तिला तिच्या मैत्रिणी व्हायला लागतात. आणि आत्ताचा एक मला सांगायचं की 6वी 7वीला मुली वयात यायला लागतात. तेव्हा जसं माझी मुलगी पण वयात आली, तेव्हा मी तिला हळुवारपणे काही गोष्टी सांगत गेल्या. माझा अनुभव माझ्या गाठीशी होता, मला तसा तिला द्यायचा नव्हता. म्हणून मला तिला अलगद हळुवारपणे तिला सगळं सांगायचं होतं. कसं होतं की मुलींना असं वाटतं हां आपले पिरियड्स सुरू झाले की सगळं खूप त्रासदायक आहे, खूप वाईटच आहे, हे आपल्यालाच का होतं, ह्या सगळ्या गोष्टी. मग तिला तीही तसेच मला प्रश्न, किती त्रासदायक आहे, हे खूप घाण आहे की. मग इथं मात्र एक आईनं छान मुलीला समजावलं पाहिजे. मी कृपाला सांगितलं तेव्हा की अगं कृपा, हे जे तुला झालंय हा काही एकतर आजार नाही आहे, आणि हे जे आहे तुला एक वरदान आहे की देवानं तुला एक छान गिफ्ट दिलंय की तू पुढं आई होण्यासाठी, जेव्हा नंतर तू आई होशील तेव्हा तुला हे लागणार आहे. म्हणून देवानं ते तुला आत्तापासून दिलंय. आता मला कसं तू झालीस, किती गोड मुलगी झालीस, तसंच तुला सुद्धा नंतर याचा उपयोग होणार आहे. हे सगळा त्रास आहे ना, हा सगळा त्रास, हे सगळं नंतर तू विसरून जाणार आहेस. त्यामुळे देवानं मग मुलांना नाही दिलं, मुलींना दिलं असं, पण हां मग तू स्पेशल आहेस म्हणून तुला हे गिफ्ट दिलेलं आहे. असं हळुवारपणे मी तिला सांगितलं. तिला ही गोष्टी अरे हां, म्हणजे ही गोष्ट घाण नाही आहे, चांगली आहे.
हे तिला समजलं. पण आमच्या वेळेला म्हणजे एक तर आम्ही 4 बहिणी आणि आम्ही कधी वयात आलो हे आईलाही कळलंच नाही. सांगितलं हा जा बहिणीकडं, मग ती बहीण हा असं असं घे जा तू. पण हे का होतंय? खूप प्रश्न, आणि तेव्हा तर खूप प्रश्न असायचे. तेव्हा सोशल मीडिया नव्हतं काय, की ते प्रश्न कुणाला विचारायचे. कुणाला विचारलं तर हे तुला काय कळलं नाही, म्हणजे खूप गोष्टी दाबत जायचे. पण आत्ताचं नातं मला असं वाटतं खूप सुंदर आहे. मुलींना सगळं आत्ता समजतं, किंवा सोशल मीडिया असेल किंवा शाळेत त्यांना अवेअरनेस असेल, सांगत असतील. या सगळ्या गोष्टी खूप छान झाल्यात की मुलींना ह्याच्याबद्दल जास्त सांगायची गरज नसती. मुलींना त्याच्याबद्दल आत्ता तर उलटं झाले की मुलींना उत्सुकता. आता 5वीच्या मुली आईला विचारतात की बाबा माझी कधी सुरू होणार आहे आई, माझी बाकीच्यांची झाली, माझी कधी सुरू होणार. म्हणजे हे सुरू होणार हे त्यांना माहिती आहे, कसं करायचं आहे, काय घ्यायचं आहे, सगळं माहिती आहे. पण आमच्या वेळेला या गोष्टी काहीही माहीत नव्हत्या. पण म्हणून मला असं वाटतं की आत्ताचं आई मुलीचं नातं आहे ना, ते खूप सुंदर आहे आणि ते सुंदरच करत जायला पाहिजे. खूपशा चुका आपल्या हातनं होतात मुलांच्या बाबतीत. सगळ्यात अजून एक आपल्या हातनं चूक होती की आपण आपल्या मुलाची तुलना दुसऱ्याबरोबर करत जातो. आता माझ्या मुलीच्या बाबतीत म्हणायचं तर अशाच गोष्टी काही घडत गेल्या की छान होतं, लहानपण छान झालं तिचं, शाळेत जायला लागली, पिरियड सुरू झाले, ते तिला समजावलं, ते सगळ्या गोष्टी छान झाल्या. पण जेव्हा पिरियड्स नंतर मानसिक त्यांच्यात शारीरिक बदल होत राहतात, तेव्हा थोडंसं त्यांची चिडचिड, डिस्टर्ब ह्या सगळ्यात त्यातनं त्यांना खूप सावरायला लागतं. पण अशा ह्याच्यात काय होतं खूपदा की आईचा मेनोपॉज आणि हिचे पिरियड सुरू, अशा खूपदा गोष्टी होतात. त्यामुळे ते दोघी पण डिस्टर्ब असतात. पण मला असं वाटतं की थोडं आईनं इथं मुलीला जास्त समजून घ्यायला पाहिजे. आता माझ्या बाबतीत मला एक मगाशी तुम्हाला बोलले की तुलना. आता कसं झालं कृपाचं किंवा आमच्या घरात की थोडं अभ्यासात ती खूप काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही, ॲव्हरेज. पण काय व्हायला लागलं की घरात बाकीचे आमच्यात खरंच खूप हुशार आहेत. तिच्या सगळ्या बहिणी खूप हुशार आहेत, सगळ्या वेल एज्युकेटेड, हाय एज्युकेटेड सगळ्या आहेत. पण इथं काय व्हायला लागलं की तिची तुलना सारखी दुसऱ्या बहिणींबरोबर करायला लागली. तिची आजी असेल, तिचे बाबा असतील, मग ह्या सतत ते माझ्या पुढे बोलल्यावर मीही चिडचिड करायला लागली की तुला कृपा एवढेच कमी मार्क पडतात, ही मुलगी बघ, ती मुलगी बघ. आणि ह्या ह्याच्यात की 8वी आणि 9वी ह्याच्यात थोडं तिला खूपच अशा गोष्टींना फेस करायला लागलं. तिला की आपणच कमी आहे, आपल्यात खूपच काहीतरी कमी आहे हे सतत तिला वाटायला लागलं. आणि तेव्हा माझी ही चूक झाली की मी सतत तुलना करत राहिले दुसऱ्या मुलांबरोबर. मला असं वाटतं की तिथं आपण एक्सेप्ट करायला पाहिजे की माझं मूल हे ॲव्हरेजच आहे, त्याला एवढेच मार्क पडणार आहेत. त्याला आपण ओव्हर त्रास देऊन त्याचं मानसिक त्याला त्रास देण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतंय. तसंच कृपाचं झालं की तिला खूप आम्ही हे करत गेलो, त्यामुळे तिथं आमच्या थोडासा दुरावा निर्माण होत गेला की ती काही गोष्टी सांगायची नाही. पूर्वी सांगायची, पण इथं थोडं 2 वर्ष आमच्यात ना खूप तुलना आणि ह्याच्यामुळं ती दुरावली. पण ती जेव्हा 9वीचे शेवट एंडला काय झालं की तिला नाही, मला व्हर्टिगोचा अटॅक आला. मला व्हर्टिगोच्या अटॅकनंतर मी 4 दिवस पुण्यात होते, तिथं माझी ट्रीटमेंट होती. तिथून मी आले, 4 दिवस गेले होते, पण मी एका कपड्यानिशी गेले होते की ट्रीटमेंट घ्यायची आणि संध्याकाळी परत यायचं. पण मला एवढा मेजर अटॅक होता की मला 4 दिवस राहायला लागलं. 4 ते 5 दिवसानंतर मी कोल्हापूरला आले आणि तेव्हा ती खूप घाबरली की आईला काय झालंय. आणि पण ते 4-5 दिवसाचे सगळे ते माझे जे काही कपडे असतील, माझं जे काही असेल, आल्यानंतर ती माझ्या गळ्यात पडून एवढी रडली, खूप रडली. आणि मलाही तेव्हा असं, म्हणजे मी खूपच तेव्हा आजारी होते. पण त्यानंतर तिच्या वागण्यात खूप बदल होत गेला.
आणि माझ्या वागण्यात बदल होत गेला म्हणजे मी खूप विचार केला की जेव्हा ह्या गोष्टी होत्या तेव्हा माझ्याबरोबर फक्त माझी मुलगी होती. मग तिनं मला अंघोळ घातली असेल, तिनं मला माझी वेणी घातली असेल, माझे केस विंचरून दिले असतील, किंवा 4 ते 5 दिवस मी ॲडमिट होते तर ते सगळे तिनं, जे कपडे असतील, अंडर गार्मेंट्स असतील, ते सुद्धा त्या मुलीनं माझे धुतले. मग इथं मला कुठेतरी विचार करण्याची वेळ आली की ठीक आहे, माझी मुलगी ॲव्हरेज आहे मार्कानं, पण म्हणून आपण सतत तुलना दुसऱ्याबरोबर करतोय तिची, आणि तीच मुलं चांगली आहेत हे आपण तिला सतत बोलतोय. पण आत्ता ह्या वेळेला कोण आहे? ती मुलं माझ्याकडे आली आहेत का माझं करायला? नाही आलेली. तर माझी मुलगीच माझं करतीये. आणि हा खूप महत्त्वाचा विषय किंवा गोष्ट आहे की प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाची तुलना दुसऱ्याबरोबर कधीही करू नये. कारण एक लक्षात घ्या की तुम्हाला काही झालं तर तुम्ही ज्या मुलांची तुलना करता ते तुमचं करायला येणार नाही तुमच्या घरी. तुमचं मूल कसं असेल, जसं असेल तसंच ते तुमचं करणार आहेत. आणि तसंच झालं. माझ्या मुलीनं माझं खूप खूप केलं. माझंच नाही तर माझी आई माझ्याकडं असती 5 ते 6 वर्ष. कोरोना झाला सगळ्यांना, तर कोरोनात सुद्धा बाकीच्यांना ॲडमिट केलं गेलं, माझी आई घरी होती. पण अचानक रात्री तिला खूप त्रास व्हायला लागला, तर तिच्या सख्ख्या मुली बाहेरनं तिला औषध देऊन गेल्या. पण माझी मुलगी मास्क बांधून माझ्या आईजवळ गेली, कारण तिला कोरोना झाला नव्हता, मला आणि कृपाला कोरोना झाला नव्हता. तर ती तिच्या आजीजवळ गेली, तिचं बीपी चेक केलं, तुला काय नाही झालं, पाठीवरनं हात फिरवला. अरे मग ही माणुसकी आहे ना. मग सतत सगळ्या गोष्टी मी तिला, तिच्या मार्कांवरच मी सगळ्या गोष्टी नेऊ शकत नाही. तिची माणुसकी, तिचे संस्कार हे पण बघणं गरजेचं आहे. आणि हेच आपण आपल्या मुलांच्यात बघायचं आहे की 4 जणांच्यात गेल्यावर माझं मूल किती संस्कारी आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे, की नुसते मार्क नाही महत्त्वाचे असं मला वाटतंय. आता ह्या गोष्टीनंतर आमच्या दोघींच्यात एवढं छान बाउंडिंग झालं की खरंच आमच्यात खूप, म्हणजे मी आई आणि मुलगी आहे पण आमचं नातं मैत्रीचं झालं. ह्या गोष्टीनंतर आम्ही प्रत्येक गोष्टी एकमेकांना शेअर करायला लागलो. प्रत्येक गोष्ट, आता ती 10वीला होती तरी मी काय करायची, हां कृपा पण असं करूया का, प्रत्येक महत्त्वाच्या डिसिजनमध्ये तिला मी घ्यायचे की हे असं करूया तसं करूया. म्हणजे मला हे असंच वाटतं की तुम्हीही तुमच्या मुलांना गृहीत धरू नका, त्यांना तुम्ही विचारा, त्यांचा सल्लासुद्धा तुम्ही घ्या. आपल्याबरोबर त्यांनासुद्धा खूप गोष्टी माहीत असतात. शिकाना आपल्या मुलांकडनं, त्यात लाजण्यासारखं काय आहे. मी खूपशा गोष्टी कृपाकडनं शिकते, ती मला खूप गोष्टी शिकवती. जसं मी तिला माझं जे काही आहे, बाबा हा पदार्थ कसा करायचा, तसंच ती मला पण शिकवते. आई मोबाईलचं असं करायचं तसं करायचं. मग मला असं वाटतं की मला न लाजता तिच्याकडनं या गोष्टी शिकून घ्यायला मला खूप आवडतात. पण त्यामुळं आई आणि मुलीचं नातं इथं आमचं खूप सुंदर होत गेलं. आणि तिच्या जे म्हणजे नंतर ती कॉलेजला गेली. कॉलेजला गेल्यानंतर तिचे मित्र मैत्रिणी, मग मी तिच्याशी सगळ्या गोष्टी तिला विचारू लागली. हा मित्र कोण, तो म्हणजे मित्र कोण, सगळ्या गोष्टी ती मला खरंच सांगू लागली. आणि मी तिने आधीच सांगितलं होतं की बाई तुला कोण मुलगा आवडला मला सांग, काही प्रॉब्लेम नाही. तुला जेव्हा लग्न करायचं तेव्हा आपण तेव्हा विचार करायचा. आता आवडतोय ना तर ठेव तसंच तुझ्याजवळ. आधी तू स्वतःचं करिअर कर, त्याला पण करिअर करू दे. कुठला मुलगा आवडत असेल, मला असं वाटतं की प्रत्येक आईनं थोडं गोड बोलून आपल्या मुलींकडनं ह्या गोष्टी काढून घ्यायला हव्यात की तुमचा म्हणजे मित्र कोण आहे, ते कुठं असतात, काय करतात, आई वडील काय करतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. आणि जरी तिनं काही सांगितलं तर तिच्यावर ओव्हर रिॲक्ट न होता किंवा तिला मारणं, तिला शाळा बंद कॉलेज बंद हे न करता तिला छान समजावून, हा आवडतो ना ठीक आहे असू दे, आवडायलाच पाहिजे कारण ते वय आवडण्याचंच आहे. जर आवडत नसेल तर प्रॉब्लेम आहे तिथं काहीतरी. 16 वय 17 वय, आपणही त्या वयातनं गेलेलो आहे, आपणही सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत, तसं ती मुलं अनुभवत आहेत. फक्त ह्या गोष्टी तुम्ही त्यांच्याशी का बोलायचं नाही तर ते बाहेर काय करतील, कुठं जातील काही माहीत नाही. मग आज मला आज आमच्या मित्रांचा वाढदिवस आहे, घरी घेऊन येते ती किंवा मला सांगून आई असं असं आहे आम्ही इथं जातो, या गोष्टी होणं खूप गरजेचं आहे.
मुलींना विश्वासात घेणं या खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं आई आणि मुलीचं नातं हे मी म्हणते ना, हळुवारपणे तुम्हाला ते 16व्या वयानंतर तर खूप हळुवारपणे जपायला पाहिजे. त्याच्यात तुम्ही खूप त्यांना दबवायला गेलात, त्यांना हे करायला गेला तर ते उलटे रिॲक्ट होतात, तुम्हाला काहीही सांगणार नाहीत. जसं कृपा 8वी 9वी ढिम्म काही विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्यायची नाही, याचा SMS का हे करायची नाही. पण आता ती स्वतःहून मला सांगते, आई असं असं झालं, आई तसं तसं झालं. म्हणजे ह्या गोष्टी आई आणि मुलीच्या ह्याच्यात होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा आपल्या मुलांची तुलना दुसऱ्याबरोबर करायची बंद करा. मी क्राईम पेट्रोलला किती एपिसोड बघितलेत की तुलना केल्यामुळे त्या तुलना करणाऱ्या मुलाचे मर्डर केलेत ह्या मुलांनी. त्यामुळं तुलना ही सगळ्यात बंद करा पहिल्यांदा. दुसरं, मुलांना विश्वासात घ्या, त्यांच्याशी तुम्ही छान पहिला मैत्री करा. मग सगळ्याच गोष्टी असतील की हळूहळू, आणि तिथे तुम्ही ओरडलात तर तिथं ते थांबतात, ते तुमच्याबरोबर बोलत नाहीत. त्यामुळं तुम्ही त्यांना एकदम ओरडून नाही, त्यांना हळुवारपणे त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडनं सगळं काढून घेतलं पाहिजे. नाहीतर मुलं आपल्यापासून प्रचंड लांब जातातच आणि त्यांना काहीही आपल्याला त्यांच्या माहीत नसतं ते बाहेर काय करतात. आता ह्या मुलांशी किंवा ह्या मुलीचं नातं आपलं एवढं घट्ट होतं की ही मुलगी आपली कधी मोठी होती, कधी कॉलेज होतं आणि कधी लग्नाचे दिवस येतात हेही आपल्याला समजत नाही. आणि आपली अशीच मुलगी छान मोठी झाल्यानंतर तिचं सुद्धा लग्न होऊन ती आपल्यापासनं शरीरानं लांब जाती पण मनानं आपल्या जवळच कायम असती. अशी ही मुलगी आणि आईचं नातं इतकं सुंदर आहे ना. म्हणून ज्यांना मुलगी झाली आहे त्यांना ही गोष्ट समजणार. प्रत्येकाला मुलगा हवा असतो, पण मुलगी झाली की जे नाक मुरडतात त्यांनी लक्षात ठेवा की मुलगा तुम्हाला विचारेल पण तिथंपर्यंतच, पण मुलगी तुम्हाला काही झालं तर पहिला ती तुम्हाला उठून करून देणार आहे. उद्या तुमची सून करून देईल हे माहीत नाही मला, पण मुलगी मात्र नक्की देणार आहे. त्यामुळे मुली झाल्यानंतर कृपया नाक मुरडू नका. त्या मुलीला छान शिक्षण द्या, तिला विश्वासात घ्या, तिच्याबरोबर अतिशय सुंदर मैत्रीचं नातं करा की जे ती सगळं तुम्हाला शेअर करेल. आणि असं माझं आणि कृपाचं नातं एवढं घट्ट झालेलं आहे की मैत्री, की प्रत्येक गोष्ट ती मला शेअर करते, प्रत्येक गोष्ट. त्यामुळं ती खूप सेफ आहे आज. आणि मीही थोडी अशी हे आहे की बाबा नाही, हा माझी मुलगी व्यवस्थित आहे, कुठं जाते, काय करते, ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. त्यामुळं तुम्ही आपल्या मुलीवर पहिला विश्वास टाका. तिच्या सगळ्या गोष्टींना तुम्ही छान अलगद उत्तरं द्या. मग जेव्हा पिरियड सुरू होतील ते असेल, जेव्हा पहिल्यांदा ती कॉलेजला जाणार असेल, तुला मित्र होतील, तुला हे होईल, हे सगळ्या गोष्टी तुम्ही सांगा. तुम्ही अनुभवले हे सगळं आणि तेव्हा तुम्ही बोलू पण शकत नव्हतात. निदान आता त्या मुली आपल्याशी बोलतील तरी. आता हा मला असं म्हणून वाटतं की खूपदा की अरे आपलं आणि आपल्या आईचं नातं एवढं सुंदर नाही आहे नाही, पण म्हणून जे काही मी तेव्हा भोगलं ते मी ठरवलं की नाही, मला माझ्या मुलीबरोबरचं नातं असं खूप सुंदर करायचं आहे. आणि मी ते केलं. आणि मला ते करायसाठी मला आजारपण यायला लागलं आणि मग मी खूपशा गोष्टी मी शिकत गेले आणि माझ्यात मी बदल करत गेले. तर तुम्हाला ही गोष्ट, तुम्हाला काय होऊन मग मुलगी तुमच्याबरोबर एक छान मैत्रीण व्हावी असं वाटत नसेल तर तुम्ही आधीपासूनच छान तिच्याबरोबर एक रिलेशन मेंटेन करा आणि तुमची मुलगी तुमची कशी मैत्रीण होईल हे बघा. सगळं ऐकल्यानंतर तुम्ही आता परत म्हणाल की मग आपण मुलांना शिक्षणासाठी फोर्स करायचा नाही का? तर नक्कीच मी असं नाही म्हणत आहे की शिक्षण नाही करायचं, पण मुलांची कुवत बघून त्यांना शिक्षण शिकू द्या. की जर एखाद्या मुलाची कुवत BA व्हायची आहे आणि त्याला जर आपण डॉक्टर करायला गेलो तर त्याला मानसिक त्रास खूप होणार आहे. मग मी म्हणेन की ज्यांना जर शिक्षणात गोडी कमी आहे पण इतर एखादी कला त्याला येत असेल तर त्याला तुम्ही प्रोत्साहन करा. आता जसं मी माझ्या मुलीला, आत्ता ती 2nd इयरला आहे,
फर्स्ट इयर ती चांगली डिस्टिंक्शननं पास झाली आहे, पण तिला कुकिंगमध्ये आवड आहे, कारण आमचा मिस्टरांचा बिझनेस केटरिंगचाच आहे आणि आहे त्याला कुकिंगमध्ये तिला आवड. मग तिनं काय केलं आता की घरातून पावभाजी सुरू केलेली आहे आणि आता ती काय करती, फर्स्ट इयर छान झाले, सेकंड इयर कॉलेज करती, क्लास करती, दुपारी येते आणि संध्याकाळी 4 पासून ती तिचं काम सुरू करते. मग संध्याकाळी 5 ते रात्री 9 घरातून पार्सल ती पावभाजी करून देते. ती म्हणली आई मी बघते तरी ना करून कसा रिस्पॉन्स मिळतोय, पण तिला रिस्पॉन्स पण छान आहे. म्हणजे तिला जी आवड आहे त्या गोष्टीत आम्ही तिला पाठिंबा पण दिला, शिक्षण पण घेते आहे. त्यामुळे मला असं म्हणायचं की तुमच्या मुलांना ज्या गोष्टीत आवड आहे त्याला तुम्ही पाठिंबा द्या, त्याचं ती गोष्ट कराल त्याला प्रोत्साहन द्या. म्हणजे काय होईल की आता माझी मुलगी जसं ग्रॅज्युएशन पण होईल आणि इकडे तिचा बिझनेस सेट सुद्धा होईल. बिझनेस सेट झाला तर तो कसा एक्सपांड करायचा हे ती बघेल. जर बिझनेसमध्ये तिला काही कमी जास्त वाटलं तर पुढचं शिक्षण घेईल. अशा प्रकारे तुम्ही आपल्या मुलांना मस्त प्रोत्साहन द्या, जसं मी माझ्या मैत्रिणीला दिलं, म्हणजे माझ्या लेकीला दिलं. चला मग, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू.